कांबळे रडला नाही ते ठीक आहे, पण मला लई तुडवलाय आणि मला रडवलाय सुद्धा. बऱ्याच लोकांना कांबळे कळलाच नाही कवितेत. त्यांना वाटते हे फक्त आमचाच आहे. तर तुमच्या डोक्यातून ती काढून टाका. कांबळे हा एका जातीचा नाही, कांबळे सगळ्या जातीत आहे. मी खरं सांगू, एखाद्या सवर्ण घरांची किंवा ब्राह्मण एखादी मुलगी किंवा मराठा समाजाची मुलगी किंवा उच्चवर्णीय समाजाची मुलगी जर तिला हुंड्यासाठी छळलं जात असेल किंवा तुझ्या पोटात असणार बाळ हे मुलगाच पाहिजे म्हणून तिला छळलं जात असेल, तरी सुद्धा ते सगळं सहन करत ती खंबीरपणानं तिचा संसार सांभाळत उभी आहे. मी खरं सांगतो, ती लेख सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आहे. म्हणजे जे अन्याय होत असताना ते हरत नाहीत, ते कोलमडून पडत नाहीत, ते ठामपणाने उभं राहतात, रडत नाहीत, परंतु त्याच्याशी कायम सामना करत राहतात. तो प्रत्येक जण या कवितेतला कांबळे. हा कांबळे वैचारिक आहे, पुरोगामी आहे, हे सगळं ती जोडलेलं आहे. आणि पोपळकर तुम्ही घरी गेल्यानंतर त्याच खुर्चीवरती बसून ही कांबळे त्यावेळेला लिहिली गेलेली, त्यात नंतर थोडा थोडा बदल होत गेलेला आहे. कविता आहे आमचा कांबळे, की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांदला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांदला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एकदा तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात म्हणून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाड तरी काम. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्रावर दया करा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांदला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली, पोरं म्हटली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग पोरांनीच कांबळेला डीजे लावून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला. त्यानं दंगलखार आणला, रविराज साबळे आणला, सभागृह घेतला आणि कार्यक्रम प्रबोधनातच केला. दत्तागोड पाटील आजच्या कवितेतला तो काम. हे सगळे आयोजक त्या कवितेतले काम. मग कांबळे सामाजिक चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तर दिसले, ह्यो गट, त्यो गट, ह्याव गट, त्याव गट. मग कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या,
भारतीय म्हणून एकत्रित या. शिवराय भीमराय समजून घ्या, एकत्रित या, एकत्रित या. कांबळे दिवसभर चौकात उभा राहून बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचा मुलगा आता मोठा झालाय झेंजीमध्ये. सगळी झेंजी नीट आहे असं नाही, गबाळी बिले म्हणजे ती अशी एकटक बघतच बसती नेमकं काय चाललंय. ती कमेंट करते ना, ती ती आहे. ती कांबळेचा मुलगा असंच ते रील बघत ढकलत ढकलत ढकलत, त्याला दुसरं काय सुचतच नव्हतं. त्याने एकदा रील बघत बघत परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आर म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो डबल हुशार. तो दोनदा काढला करून. मग कांबळेच्या लक्षात आलं, डीएनए मधलं ही डबल गेलं. विचार की पुस्तकात जात असतात. आणि आता कांबळेला व्यवस्थेनं वेडा ठरवलाय. एका अदृश्य सामाजिक वेड्यांच्या दवाखान्यात कांबळेला दाखल केले. कांबळे वेड्यासारखंच बडबडतोय. कांबळे भारतीय 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 म्हणून ओरडतोय. कांबळे शिवराय दे भीमराय सांगतोय. कांबळे मानवतेच्या घोषणा देतोय. कांबळे देश म्हणतोय. कांबळे मराठी म्हणतोय, महाराष्ट्र म्हणतोय. कांबळे ह्यावरून ओरडतोय, त्यावरून ओरडतोय, अन्यायाविरुद्ध ओरडतोय. पण कांबळेला वेड ठरवलं. पण गंमत बघा, कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलं. पण व्यवस्थेचे डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत, नुसताच कंतोय. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत राहणार आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा देश हा त्यांचाच राहणार आहे. या कांबळेला जपूया, या कांबळेसाठी जगूया. चिठ्ठ्या यायला लागल्यात, पण ती थांबा म्हणून नाही, मागण्या आहेत, फरमाईश आहेत. ज्या वयात यायला पाहिजे होत्या चिठ्ठ्या त्या वयात आल्या नाही. बरं झालं नाही आल्या, नाहीतर मी प्रेम कविता म्हणतच बोंबलत हिंडलो असतो.